आणि भोंदू अशोक खराच्या मंदिरासाठी निधीचा प्रस्तावच गायब आहे। पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये नसताना मंदिराला कोटींचा निधी देण्यात आलेला होता। निधीसाठी कोणी प्रस्ताव दिला, कोणाची शिफारस आहे याचं गूढ हे अद्यापही कायम आहे। खराच्या मिरगाव ईशान्येश्वर देवस्थानावरती कोणाचा वरद हस्त आहे याची देखील चर्चा ही आता सुरू झालेली आहे। 2018 ला पर्यटन विकास योजनेमधून देवस्थानला 1 कोटींचा निधी हा मंजूर करण्यात आलेला होता। प्रशासनाकडे संबंधित कागदपत्रांची स्पष्ट माहिती नसल्याचं आता समोर आलेलं आहे। तर पर्यटन विभागाच्या निधी मंजुरी प्रक्रियेवरच आता यामुळे गंभीर असं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। आणि याच संदर्भामध्ये आपण अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, या ईशान्येश्वर मंदिरासाठी नेमका कोणी निधी दिला होता, कोणाची शिफारस होती याचं गूढ सध्या कायम असल्याचं दिसतंय। तपासामध्ये या संदर्भामध्ये काही माहिती समोर येते का? ज्यावेळेस 1,05,00,000 रुपयांचा निधी देवस्थानला देण्यात आलेला होता त्याच अनेकांच्या भुवया या उंचावलेल्या होत्या। मात्र नेमकी शिफारस कोणाची होती हे अद्यापही जिल्हा प्रशासनाचा जिल्हा नियोजन विभाग आहे तो सांगू शकलेला नाहीये। त्याचबरोबर पर्यटन स्थळांची जी यादी असते अ ब क, या अ ब क यादीमध्ये काही समावेश आहे का ते देखील अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये। अ ब क मध्ये म्हणजे नाशिकचं त्र्यंबकेश्वर मंदिर असेल, सप्तशृंगी मंदिर आहे, याबरोबर इतर मंदिर आहेत, त्यांचे काही नियम असतात। भाविकांची संख्या किती आहे, तिथे सुविधांची काय परिस्थिती आहे, ह्या पार्श्वभूमीवर अशा स्वरूपाच्या देवस्थानला पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये समावेश केला जातो। परंतु तशा जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत कुठल्याही देवस्थानच्या यादीमध्ये ईशान्येश्वर मंदिराचा समावेश नाहीये। तरी देखील हा निधी कोणाच्या सांगण्यावरून देण्यात आलेला आहे हे गेल्या 2 ते 3 दिवसापासून जिल्हा प्रशासन सांगू शकलेलं नाही। त्यामुळे एकूणच या निधी वाटपाबाबत संशय निर्माण झालेला आहे। अगदी, त्यामुळे आता तपासामध्ये या संदर्भामध्ये काय माहिती समोर येते हे पाहावं लागेल। धन्यवाद मुकुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.